मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यात दाखल झालेत। जालन्यात राज ठाकरेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यात त्यांच्या दौऱ्याआधी सुरक्षा वाढवण्यात आली। जालन्यातील आढावा बैठकीनंतर राज ठाकरे संभाजीनगरमध्ये जाणार आहेत। जालन्यात हॉटेल अथर्वमध्ये राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्या हॉटेल अथर्व बाहेर पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात केलाय। राज ठाकरे आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेआधी जालन्यात ते दाखल झाले। तिथे ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच मनसे कडून राज ठाकरेंकडून विभागवार आढावा घेतला जातोय। मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते सध्या होते आणि आता हॉटेल अथर्वमध्ये ते मनसेचे स्थानिक नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत। इच्छुकांशी संवाद साधणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा सगळा आढावा घेतला जाणार आहे। यानंतर ते पुढे संभाजीनगरसाठी रवाना होतील। एकीकडे जी आपण दृश्य पाहतोय ती आहेत हॉटेल अथर्व बाहेरची, जिथे राज ठाकरे सध्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। त्या हॉटेल अथर्व बाहेर प्रचंड तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणाबाबतचं राज ठाकरेंचं वक्तव्य आणि त्यानंतर मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंना मराठा समाजाच्या रोषाचा करावा लागलेला सामना, याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आपण पाहतोय। या ठिकाणी या सगळ्या संदर्भातच सुरक्षा वाढवण्यात आलेली, या सगळ्या संदर्भातच आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याशी बोलणार आहोत। नितेश, एकीकडे दृश्य आपण पाहतोय तगडा बंदोबस्त आहे, दुसरीकडे सध्या राज ठाकरे हे आढावा घेतायत का, काय नेमकं नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत का? राज ठाकरे यांचं 10 ते 15 मिनिटांपूर्वी जालन्यामध्ये आगमन झालेलं आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात अगदी त्यांचं स्वागत केलेलं आहे। जशी घटना धाराशिव आणि बीडमध्ये घडली तशा प्रकारची कुठलीही घटना जालन्यात घडलेली नाही आणि त्यामुळे तगडा पोलीस बंदोबस्त कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज जालना पोलिसांनी ठेवला होता। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते। राज ठाकरे आता हॉटेल अथर्व जालन्यातील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि याच ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी ते संवाद साधणार आहेत। राज ठाकरे आता बीडवरून जालन्यात दाखल झालेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटातच आता ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या देखील राज ठाकरे हे मुलाखती घेणार आहेत। 5 ते 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांच्या या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या हॉटेलमध्ये जमलेले आहेत आणि काही क्षणातच या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। नक्कीच या संपूर्ण त्यांच्या जालन्यातल्या दौऱ्याबाबत किंवा ते पुढे जेव्हा संभाजीनगरमध्ये रवाना होतील संभाजीनगरसाठी त्यावेळेला नेमकं काय काय घडतंय या सगळ्याचे अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।